पहिला प्रश्न मी जो म्हटलं की शासनाचा मानवी जीवनावरती, आपल्यावरती नागरिक म्हणून किंवा शासित म्हणून याच्यावरती काय परिणाम होतो. आता ज्यावेळेस हा विचार करतो, असं आहे का की माझा शासनाचा काही संबंध नाही आहे, त्याच्यामुळे शासनाला जे करायचं ते करावं, मी त्याच्याकडे पाठ करतो आणि मला वाटेल ते मी करतो आणि मी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने राहू शकतो, अशी परिस्थिती आहे का? नाही आहे. त्याचं कारण असं आहे की शासनाचा प्रत्येक निर्णय आणि धोरण याचा आपल्या जीवनावरती डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो. कारण ते शेप त्याप्रमाणे, त्याचं डिरेक्शन त्याप्रमाणे असते. कोणताही डिसिजन घ्या, यू टेक एनी डिसिजन, जो पब्लिक पॉलिसी ज्याला म्हणतो, जो डिसिजन म्हणतो, तो निर्णय, त्या निर्णयाचा परिणाम समाजावरती, प्रत्येक माणसावरती होतो. अगदी मॅरेजेस वाढवायचं असेल त्याच्यावरती मतमतांतर होऊ शकतात, फॅमिली प्लॅनिंगचे प्रोजेक्ट असतील त्याच्यावरती होऊ शकतात, टॅक्स वाढवायचा असेल त्याच्यावरती होऊ शकतात, स्कीम असून डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या बाबतीत असेल त्या बाबतीत होतात, स्पर्धा परीक्षा MPSC UPSC मधलं एज वाढवायचं कमी करायचं याच्यावरती होऊ शकतात. तो शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्याला अफेक्ट करतो, परिणाम करतो. तो किती प्रमाणात करतो तो डिपेंड्स, कोणता निर्णय आहे, त्याच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो त्या दृष्टीने बघायचा असतो. पण डेफिनेटली निर्णयाचा परिणाम होतो, तो डीपवरती होतो, वाईड होतो, थ्रूआउट लाईफ असतो, जन्मल्यापासून असतो, जन्माला मृत्यूपर्यंत असतो. मग हे जर असेल तर आपण हे म्हणू शकत नाहीये की परिणाम होत नाही का. परिणाम होतो, तो कसा होतो याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. म्हणून शासनाने या दोघांमधलं रिलेशन असतं, याला डीपमध्ये की त्याला याच्या गाभ्यात, ह्या प्रश्नाच्या गाभ्यात जर जायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की वैयक्तिक सुख, जे आपण प्रत्येकजण म्हणतो की मला, आपण सुखाच्या पाठीमागला असं, मला हॅपीनेस पाहिजे, सॅटिस्फॅक्शन पाहिजे. वैयक्तिक सुख आपण ज्या प्रयत्न करत असतो, ह्या वैयक्तिक सुखामध्ये शासन प्रणालीचा काय आणि कसा परिणाम होतो आणि ही शासन प्रणाली ठरवण्यामध्ये माझी काही निर्णय क्षमता आहे का याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती शासन प्रणाली जर विकास होत असेल, तर मी विचार जर होत असेल, शासन प्रणाली माझ्यावरती अफेक्ट करत असेल, परिणाम करत असेल, तर ते शासनाचे जे निर्णय आहेत, निर्णय क्षमता आहे, निर्णय प्रक्रिया आहे, ही योग्य प्रकारे झाली पाहिजे. आता योग्य प्रकारे म्हणजे नेमकं काय, हा एक मोठा प्रश्न असतो. त्यांनी जो निर्णय घेतला आहे शासनाने, तो योग्य की अयोग्य हे कसं ठरवायचं, हा तिसरा प्रश्न आहे. म्हणजे आपण, मी जो म्हटलं तिसरा प्रश्न जो आहे की एखादं शासन चांगलं किंवा वाईट, एखादा निर्णय चांगला किंवा वाईट हे कसं ठरवायचं, तर ते ठरवण्याचे काहीतरी क्रायटेरिया पाहिजेत. तर आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये होतो. पहिला प्रश्न असा आहे की परिणाम होतो, परिणाम होतो, सखोल होतो. कारण शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्या पूर्णपणे जीवनशैलीशी निगडीत असतो. असा एकही निर्णय नाही आहे की ज्याच्यावरती आपल्यावरती परिणाम होणार नाही. पूर्णपणे जीवनशैली आणि आपल्या जीवनामध्ये विकास कशा पद्धतीने होतो, कोणत्या पद्धतीने होतो, आपल्याला शिक्षणाच्या किती संधी भेटतात, आर्थिक ग्रोथ किती होतो, किंवा मला फ्री ट्रेड करता येतो की नाही, मी बोलू शकतो की नाही, माझं वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे, लिबर्टी ज्याला म्हणून, लिबर्टी ऑफ थॉट असेल, लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन असेल, एका भागातून दुसऱ्या भागात जायचं असेल, याच्यावरती शासन निर्णयाचा परिणाम होत असतो. आणि शासन म्हणजे कोण असतं, तर ते डेमोक्रेसीच्या माध्यमातून आपण आज रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, कारण डिरेक्ट डेमोक्रेसी पॉसिबल नाही आहे, कारण सगळेजण एकत्र येऊन निर्णय घेण्याची जी डेमोक्रेसी होती ग्रीसच्या एथेन्समध्ये चालू झाली त्यावेळेस होती, कारण त्यावेळेस पॉप्युलेशन कमी होतं. आज आपल्या इथं पुण्यात जरी एकत्र यायचं म्हणलं तरी शक्य नाही, डिसिजन मेकिंग शक्य नाही, म्हणून आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये आलो. तर आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि ते इम्प्लिमेंट करण्याचं काम जे वेगळे अधिकारी करतात, वेगळ्या संस्था करतात, त्यांच्या माध्यमातून ही डेमोक्रेसी, हे निर्णय होत असतात. म्हणून दुसरा जो याला निगडीत प्रश्न येतो की ज्याच्या माध्यमातून, म्हणजे शासन जे आपण निवडून देतो, म्हणजेच आपण आपल्या वतीने ते काम करतात, कोणासाठी, आपल्यासाठीच करतात, ती निवडून देण्याची माझ्यामध्ये हा दुसरा जो प्रश्न आहे, ते मला निवड आहे का, मला चॉईस आहे का. ज्यावेळेस मी म्हणतो की मला चॉईस आहे डेमोक्रेसीमध्ये, एव्हरी सिटीजन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज अदर, प्रत्येकाला एक वोट आहे. मग आम्ही काय करतो, इलेक्शन घेतो, पिरियॉडिकल इलेक्शन घेतलं म्हणजे वोट करतो, आणि परत पुढच्या 5 वर्षांना इलेक्शन झालं त्यावेळेस परत वोट करतो. एक तर त्यांना कंटिन्यू करतो किंवा बदलतो. मधल्या 5 वर्षात काय करतो, हा प्रश्न आहे.
म्हणून निवडीचा अधिकार आहे का हा खूप संवेदनशील प्रश्न आहे. का संवेदनशील आहे? मतमतांतर खूप आहेत. पण मी ज्यावेळेस निवडून देतो, कशाच्या आधारे देतो, कोणत्या कार्यक्रमाच्या आधारे देतो, कोणत्या उद्देशासाठी देतो, इंडिव्हिज्युअल उद्देशासाठी देतो का सार्वजनिक उद्देशासाठी देतो. आणि हे शासन 2 वर्ष 5 वर्ष जे काही टेन्युअर असेल ते चालू असताना त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं जे सर्वात महत्त्वाचं काम नागरिकांचं असतं, समाजाचं असतं, ते आपण करतो का. शासनाच्या प्रत्येक कृतीवरती आपण विचारमंथन करायचं असतो, प्रत्येक निर्णयाचा परिणाम काय होतो ह्याचं इव्हॅल्युएट करायचं असतं, ते आपण करतो का. आणि ते जर करत असू तर मग त्यांचा कार्यकाळ किती असावा, मग त्यांना परत निवडून द्यायचं का, त्याचे परिणाम काय होते, जर चुकीचा निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करतो का. ही जी कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी आहे ती आपण करतो का, ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे. आपल्याला अधिकार तर आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे, निवडून देण्याचा आहे, वॉच ठेवण्याचा आहे, कृतीवरती अंकुश ठेवण्याचा आहे, विरोध करण्याचा आहे. पण तो सार्वजनिक स्वरूपात आहे का एकट्या स्वरूपात वापर करतो, हा आपला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती आपला दुसरा महत्त्वाचा इश्यू असतो. आणि म्हणून हे जर आपण करत नसू तर शासन कृतज्ञ होऊ शकतं, करप्ट होऊ शकतं, चुकीच्या दिशेने जाऊ शकतो. आणि आपण म्हणतो की मग शासन चुकीचे निर्णय घेतं. तर चुकीचे निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करण्याचं सुद्धा आपलं काम आहे. तो विरोध मात्र आपल्या रूल ऑफ लॉ, कारण डेमोक्रेसीमध्ये किंवा शासनामध्ये रूल ऑफ लॉ खूप महत्त्वाची गोष्ट अशी. अदरवाईज राज्य आणि जंगल राज याच्यात काही फरक राहिला नसता. जंगल राजमधून आपण याच्यात आलो, राज्य याच्यासाठी अस्तित्वात आलं की देअर शुड बी रूल ऑफ लॉ, म्हणजे सर्वांनी ते मान्य केलं पाहिजे. काही कन्व्हेन्शन्स असतील, काही लॉज असतील, त्या दृष्टीने मान्य केले पाहिजे. हा दुसरा प्रश्न. आणि आता शेवटचा प्रश्न याच्यातून येतो की तिसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की चांगलं किंवा वाईट शासन मी कसं ठरवायचं, त्याचे काही क्रायटेरिया आहेत का. तर चांगलं किंवा वाईट शासन ठरवताना मग मला वैयक्तिक फायदा झाला तर ते चांगलं, आणि मला मनासारखं जर झालं नाही तर ते वाईट, असं जर म्हणणार असू तर ते चुकीचं आहे. कारण चांगल्या वाईटची डेफिनेशन, चांगलं किंवा वाईट हा फक्त काही मटेरियल नाही, म्हणजे रिलेशन बिटवीन स्टेट अँड सिटीजन, राज्य आणि शासन आणि नागरिक लोक याच्यात तर रिलेशन हे काही फक्त भौतिक रिलेशन नाही आहे, तर ते नैतिक पण आहे, ते फिलॉसॉफिकल पण आहे, ते इक्विटेबल पाहिजे, ते जस्ट पाहिजे. तर त्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जे शासन निर्णय घेत आहेत ते नैतिकदृष्ट्या समाजासाठी, राज्यासाठी योग्य आहेत की नाही आहेत, ते इक्विटेबल आहेत का, ते जस्ट आहेत का. फक्त वैयक्तिक बेनिफिटसाठी न होता ते सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून आहेत का. म्हणून तो प्रश्न येतो की सार्वजनिक हित, पब्लिक इंटरेस्ट वर्सेस इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. मग ह्या 3 प्रश्नाचे उत्तर जर असतील आणि आपण डेमोक्रेसीमध्ये राहत असू, कारण आजच्या डेटपर्यंत सर्वात चांगलं गव्हर्नमेंट जे असेल, फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो, डेमोक्रेसी आहे. कारण आजच्या डेटला डेमोक्रेसीपेक्षा बेटर गव्हर्नन्स अजून फॉर्म आलेला नाही, किंवा चांगल्या प्रकारचं शासन याच्यापेक्षा असू शकतं अजून आलेला नाही आहे. मग डेमोक्रेसी सर्वात चांगला आहे तर ती कशा पद्धतीने चालते, हे 3 प्रश्नाचे आपण उकलिंग केल्यानंतर आपण ते इम्प्लिमेंट करतो का, त्याच्यामध्ये सहभाग घेतो का, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या 3 प्रश्नाची उकल करत असताना ज्यावेळेस 14व्या शतकात जसं सांगितलं तीच कन्सेप्ट 21व्या शतकात फास्ट फॉरवर्ड जर आपण आलो तर ते क्वेश्चन आज आहेत का व्हॅलिड. द आन्सर इज यस, ते क्वेश्चन आज व्हॅलिड आहेत. कारण शासनाचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतो, चांगला किंवा वाईट प्रकारे होतो. त्यात निर्णय प्रक्रियेमध्ये आपला सहभाग आपला आहे का, निर्णय निश्चित आहे. आणि चांगल्या आणि वाईट प्रकारे आपण ठरवू शकतो का, तर हे क्रायटेरिया फक्त एक भौतिक म्हणून नव्हे तर एक नैतिक पातळीवरती जाऊन, जस्ट इक्वॅलिटी हे जे प्रिन्सिपल याच्यावरती जाऊन आपण ते बघितले पाहिजे. ह्याचा परिणाम डेफिनेटली आपल्यावरती होतो. म्हणून स्टार्टिंगला काय झालं, मग हायरार्किकल गव्हर्नमेंट आलं की स्टेट आहे. आपल्याकडे आजही शासन म्हटलं की आपण काय बघतो, गाव स्तरावर म्हटलं की अरे जिल्हाधिकारी म्हणजे शासन, ही आपली संकल्पना आहे. राज्य स्तरावर म्हटलं की माननीय मुख्यमंत्री म्हणजे शासन. देशाच्या पातळीवर म्हटलं माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती, हे म्हणजे आपल्या दृष्टीने शासन. ही जी संकल्पना आहे ही कधीच मोडकळीस निघलेली आहे. कारण हायरार्किकल गव्हर्नमेंटच्या काही लिमिटेशन्स होत्या. त्या लिमिटेशनच्या माध्यमातून जसं 1950च्या पुढे दशक गेली, कारण आर्ग्युमेंट काउंटर आर्ग्युमेंट असं झालं की ब्युरोक्रॅटिक गव्हर्नमेंट किंवा जे गव्हर्नमेंट आहे हायरार्किकल गव्हर्नमेंट याला लिमिटेशन्स आहेत, ते एफिशियंट नाही आहे. म्हणून न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा जन्म झाला आणि त्याच्यामधून मार्केट ड्रायव्हन फोर्सेस ज्याला म्हणतो की मार्केट विल टेक केअर की प्रोडक्शन कोणतं पाहिजे, कन्झम्पशन कोणतं पाहिजे, डिमांड सप्लाय, या प्रिन्सिपल्सवरती आधारित मार्केट ड्रायव्हन फोर्सेस आले.
पण मग ज्यावेळेस मार्केट ड्रायव्हन प्रोसेस आले त्यावेळेस पब्लिक गुड्सचं काय, म्हणजे कोणती कंपनी एखादा रोड तयार करणार आहे का आणि ती सर्व सार्वजनिक लोकांसाठी सर्वांसाठी देणार आहे का, किंवा सार्वजनिक रोड आहे तिथं लाईट नाही आहे तर कोणती सार्वजनिक कंपनी तयार करणार आहे का, नाही ते स्वतःसाठी करू शकतील मग दुसऱ्या कोणाला भेटणार नाही, ज्याला पब्लिक गुड्स म्हणतो ह्या कोण प्रोव्हाइड करणार. मग गव्हर्नमेंटचा इररिलेव्हन्स करून चालत नाही, आपल्याला आवश्यक आहे. म्हणून ह्या सर्व्हिसेस देण्यासाठी आवश्यक असल्यानंतर मग तिसरं आणि लेटेस्ट जे आपण म्हणतो ज्याला नेटवर्क गव्हर्नन्स म्हणतो, म्हणजे एका बाजूला हायरार्किकल गव्हर्नन्स, दुसऱ्या बाजूला मार्केट गव्हर्नन्स आणि तिसऱ्या बाजूला नेटवर्किंग गव्हर्नन्स, की नेटवर्किंगच्या माध्यमातून गव्हर्नन्स, ज्याला लॉबिस्ट म्हणतो. खूप मोठ्या कंपन्या आहेत त्या लॉबिस्ट करतात, पॉलिसी इन्फ्लुएन्स करतात, डिसिजन घेतात, त्याच्यावरती इम्प्लिमेंट करतात. जसं आपल्यापैकी बरेच विद्यार्थ्यांनी काही संघटना स्थापन केलेल्या, तर MPSCचं काम चांगलं चालावं, वेळेत परीक्षा घ्याव्यात, ॲडव्हर्टाईज वेळेत काढावी, रिझल्ट वेळेत द्यावेत, आम्हाला जॉईन लवकर करून घ्यावं, ही डिमांड करण्यासाठी जशी एक लॉबी सक्रिय आहे, हे झालं नेटवर्किंग गव्हर्नन्स, याच्यातून प्रयत्न होतो. पण हे तिन्ही जर वेगवेगळे बघितले तर त्या पद्धतीने आपलं काम करताना नाही. आजच्या डेटला परिस्थिती अशी आहे की त्याला मेटा गव्हर्नन्स नावाचा प्रकार आला आहे. त्याच्यातले जे काही चांगले गुण आहेत ते करून त्याच्यावर बेस्ट पॉसिबल गव्हर्नन्स किंवा कोलॅबोरेटिव्ह गव्हर्नन्स हा कन्सेप्ट सध्याच्या काळात आपण वापरतो. म्हणजे काय, जे हायरार्किकल गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट, मार्केट फोर्सेस, नेटवर्क्स आणि पीपल या सगळ्यांनी म्हणून गव्हर्नन्स चालतं. कारण डिसिजन एक नाही, मल्टिपल्स आहेत, मल्टिपल स्टेक होल्डर्स आहेत. म्हणून जर आठवत असेल अगोदरच्या काळात कंपनी चालवताना शेअर होल्डर्सचा खूप महत्त्वाचा असायचा. आता शेअर होल्डर्स महत्त्वाचे आहेत पण त्यापेक्षा महत्त्वाचे स्टेक होल्डर्स हा झालेला आहे. म्हणजे फक्त ओनर्स जे आहेत ते महत्त्वाचे नाहीत, तर स्टेक होल्डर्स महत्त्वाचे आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा कोणाचा सहभाग आहे. म्हणून गव्हर्नन्समध्ये सर्वात महत्त्वाचा स्टेक होल्डर जर कोण असेल ते नागरिक आहेत, समाज आहे. आणि म्हणून पीपल ज्याला कोलॅबोरेटिव्ह म्हणजे नागरिक हे सर्वात महत्त्वाचा स्टेक होल्डर असल्यामुळं नागरिकांनी लोकांनी चालवलेलं शासन आणि शासनाबरोबर इंटरॅक्शन करून त्याच्या माध्यमातून गव्हर्नन्स प्रस्थापित करणं, दिस लीड्स टुवर्ड्स गुड गव्हर्नन्स. आता हे कसं शक्य आहे, दॅट इज द पॉइंट. हे गुड गव्हर्नन्स अस्तित्वात आणण्यासाठी लोकांचा, नागरिकांचा रोल तितकाच महत्त्वाचा आहे. आणि हे समजून घेण्यासाठी निर्णय प्रक्रिया कशी होते हे समजवणं गरजेचं आहे. निर्णय प्रक्रिया अशी असते की एखादा निर्णय घ्यायचा झाल्यानंतर तो इश्यू अजेंड्यावरती आला पाहिजे, त्याला अजेंडा सेटिंग म्हणतात. हा अजेंडा सेटिंग कोण करतं, अपेक्षित आहे आपले रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नर करेल. पण खरोखरच फक्त रिप्रेझेंटेटिव्ह करू शकतात का, केला तर आपल्याला जो अपेक्षित आहे त्याप्रमाणे अजेंडा सेट होतो का, तो जो अजेंडा इश्यू आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो खरोखरच नोबल किंवा गव्हर्नन्स इम्प्रूव्ह करण्याचा आहे का. म्हणून मार्केट फोर्सेस आले, मार्केटमधल्या कंपन्या आले, त्यांना जो योग्य डिसिजन होतो त्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला. मग नेटवर्किंग गव्हर्नन्स आलं की ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे समाजामधले जे घटक आहेत ते एकत्र आले. मग ते NGOच्या माध्यमातून असतील, सिटीजन फॉरमच्या माध्यमातून असतील, एकत्रित सोसायटी असतील, यांनी एखाद्या विषयावरती करायचं, त्यासाठी आम्हाला हा डिसिजन पाहिजे, त्यासाठी लॉबिंग करायचं, इन्फ्लुएन्स करायचं, डिसिजन घ्यायचा आणि इम्प्लिमेंट करून घ्यायचं. याच्यामध्ये लिमिटेशन एवढं आलं की पर्टिक्युलर ग्रुप्स, पर्टिक्युलर नागरिक, पर्टिक्युलर समाज किंवा एरिया याच्यावरती ज्या डिसिजन होऊ लागले, सर्वांना अपेक्षित असे डिसिजन होत नव्हते. आणि म्हणून पार्टिसिपेशन ऑफ पीपल हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आला. कारण अल्टिमेटली कोणतीही इन्स्टिट्यूट, आपण ज्यावेळेस गव्हर्नन्स म्हणतो ते कोणत्या तरी संस्थेच्या मार्फत, म्हणजे चीफ मिनिस्टर ही संस्था झाली, जिल्हाधिकारी ही संस्था झाली, पंतप्रधान ही संस्था झाली, इलेक्शन कमिशन ही संस्था झाली, RBI ही संस्था झाली. ही जी गव्हर्नन्स करते वेगवेगळ्या विषयावरती त्या संस्थेच्या मार्फत बघतो. आता ही संस्था म्हणजे चार भिंती आहेत का, संस्था म्हणजेच गव्हर्नन्स ज्याच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून होतं ते म्हणजे सिस्टम, त्याच्यामधले जे एलिमेंट्स असतात त्याच्या माध्यमातून होतं. आणि ते एलिमेंट्स कोण, ते तुम्ही आणि मी आहेत. कंपनीमध्ये त्यांचं MD असेल, बोर्ड ऑफ डायरेक्टर असतील, शेअर होल्डर्स असतील, इथपर्यंत ठीक होतं. आता आपण स्टेक होल्डरचं महत्त्व करतो. म्हणून आता कंपन्या काम करताना सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून ESG गव्हर्नन्सकडे गेल्यात. एन्व्हायरमेंट सोशल गव्हर्नन्सची शिवाय त्यांचा फोकस चालू आहे. गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा स्टेक होल्डर, मग आम्हाला डिसिजन घ्यायचा तर माझा हा मोठा स्टेक होल्डर आहे, त्यासाठी मी काय केलं पाहिजे, की हा वंचित समाज आहे, मग तो वंचित समाजाला एकत्र पुढे आणण्यासाठी त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. मग डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आला पाहिजे, जस्ट केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे, जॉन रॉसने यांनी एक डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावरती जस्टिसची थिअरी केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस किंवा जस्टिस द्यायचं जर असेल, एव्हरीबडी मस्ट गेट इक्वल अपॉर्च्युनिटी. म्हणजे स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी किंवा सक्सेस होण्यासाठी ग्रॅज्युएट हा क्वालिफिकेशन आहे. तर ग्रॅज्युएट होण्यासाठी सर्वांना संधी दिली पाहिजे, म्हणजे एज्युकेशन सर्वांना दिलं पाहिजे.
पण जस्ट रॉस त्याच्या पुढे जातात. तो व्यक्ती त्याच लेवलचं एज्युकेशन जो कॉन्व्हेंटमधला, मुंबईमधला, दिल्लीमधला व्यक्ती, एक श्रीमंत घरातला व्यक्ती मुलगा घेऊ शकतो, त्या स्तरावरचं एज्युकेशन त्याला दिलं जाऊ शकतं का, त्या लेवलपर्यंत त्याची स्थिती काय इथपर्यंत जाऊन बघावं लागेल, त्यावेळी जस्टिस होईल असं म्हटलं जातं. मग आपल्या भारत देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती डायव्हर्सिटीज आहेत, इनइक्वॅलिटीज आहे, पॉवर्टी आहे, एवढे प्रॉब्लेम्स आहेत. मग एवढे असताना हे जस्टिस देण्यासाठी शासनानं काम करण्याचं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण ते शासन वेगवेगळे निर्णय घेऊन त्यांना मदत करत असतं की प्रत्येकाला इक्वल अपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे आणि इक्वल अपॉर्च्युनिटी भेटण्यासाठी त्यांना इम्पॉवर केलं पाहिजे. आणि ती इम्पॉवरमेंटची प्रक्रिया सतत चालू असल्यामुळं आपल्यामध्ये बदल घडलेले आहेत. कदाचित ते आपल्याला अपेक्षित तेवढ्या स्पीडने, अपेक्षित त्या क्वालिटीचे नसतील. ते का नसतील तर डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये, गव्हर्नन्सच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग, मी परत म्हणतो सहभाग, पार्टिसिपेशन, कन्सल्टेशन नाही, पार्टिसिपेशन किती असतं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून ते एखादा इश्यू आपल्या अंगाशी आल्यानंतर खूप आपण तडफेने उठतो की पुण्यामध्ये जसं मी आता याच्यावरती बोलणारच आहे, MPSC परीक्षेवर खूप मोठ्या प्रमाणावरती वारंवार आंदोलन होत असतात, परीक्षा, डेट, डबल परीक्षा वगैरे वगैरे. वाईट आहे का? बिलकुल वाईट नाही, कारण तुमचा जस्टिस भेटण्यासाठी तुम्ही ते फाईट केलं पाहिजे. बट इज दॅट द ऑब्जेक्टिव्ह? आय विल कम टू दॅट. तर ही जस्टिस देण्यासाठी जी संकल्पना आहे, इक्विटेबल राईट्स देण्यासाठी, तुमच्या जीवनावरती परिणाम करण्यासाठी जे निर्णय आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी आहोत का, आणि कॉन्स्टंटली सहभागी आहोत का? एक वेळेस मतदान केलं म्हणजे नाही. जसं मी सांगितलं की त्याच्यावरती लक्ष ठेवणे, त्याच्या कृतीवरती लक्ष ठेवणे, जे निर्णय होते निर्णयाचे परिणाम काय होतील, ते जर निगेटिव्ह होत असतील तर ते रोलबॅक करायला लावणे, त्याला विरोध करणे, हे आपलं कर्तव्य आहे. हे आपण करत आहोत का, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने जर आपण केलं त्याला पार्टिसिपेटिव्ह गव्हर्नन्स जे म्हणतो, नॉट ओनली रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट. रिप्रेझेंटेटिव्ह आहेच आहे, कारण इंडिरेक्ट डेमोक्रेसी आहे, सगळेजण एकत्र मिळून निर्णय घेणं शक्य नाही. कदाचित तेवढं नॉलेज आपल्या प्रत्येक व्यक्तीकडे नसतं. जे टेक्निकल एक्सपर्टीज आहेत त्यांच्याकडे काही गोष्टी असतील, तुमच्याकडे काही गोष्टी असतील, या सगळ्यांचं नॉलेज एकत्र करून बेस्ट डिसिजन ज्याच्यामुळं समाजावरती चांगला परिणाम होईल, इक्विटेबल असेल, न्याय भेटेल आणि सर्वांसाठी सारखा कायदा असेल, रूल ऑफ लॉ ज्याला म्हणू, डिस्क्रिमिनेशन नसेल, प्रत्येक निर्णय घेतलेला जो असेल त्याला अकाउंटेबिलिटी असेल, म्हणजे ज्याने निर्णय घेतलाय त्याला तो बांधील असेल, त्याची जबाबदारी असेल, तो योग्य होतो, इम्प्लिमेंट योग्य प्रकारे होतो की नाही, आणि त्याचा परिणाम चांगला झाला पाहिजे, यासाठी अकाउंटेबिलिटी बिल्ड पाहिजे. हे सगळं बघण्यासाठी काय, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता निर्णयामध्ये आणि निर्णय प्रक्रिया इम्प्लिमेंटेशनमध्ये पाहिजे. आणि पारदर्शकता आणण्यासाठी आपण काही प्रयत्न करत आहोत का, शासन काही प्रयत्न करत आहोत का? तर ही अकाउंटेबिलिटी, रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट, पार्टिसिपेशन, कॉन्स्टंट व्हिजिलन्स, केपेबिलिटी, तर जे गव्हर्न करतायत ते केपेबल आहेत का, त्यांना आपणच निवडून दिलेलं आहे, किंवा अधिकारी जे असतात ते कोणत्या तरी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवडून तिथं जातात, ते योग्य आहेत का, योग्य माणसाला योग्य ठिकाणी पोस्टिंग दिलंय का, त्याप्रमाणे तो काम करतोय का, त्याचे रिझल्ट बघतायत का. का काम करत असताना मला काहीतरी वाटलं म्हणून आर्बिट्ररी माझ्या विरुद्ध गेल्यावर मी बाजूला काढतो, दुसऱ्या कुणाला तरी आणतो एका पर्टिक्युलर इंटरेस्ट पुढे जाण्यासाठी. ह्या गोष्टीचा ज्यावेळेस विचार करतो आणि ज्यावेळेस याच्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, इन्व्हॉल्वमेंट नागरिकांचं असतं, त्यावेळेस गव्हर्नन्स टर्न्स टुवर्ड्स गुड गव्हर्नन्स. आणि इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस, त्याला एंड नाही आहे. जसं आता आपल्याला माहिती आहे की कोविड आला, कोविडच्या काळामध्ये कोविड काय होता हे कोणालाच माहीत नव्हतं. त्यावेळेस मी नागपूरला म्युनिसिपल कमिशनर होतो. सडनली आला, लॉकडाऊन जागे सांगितलं, नो बडी न्यू व्हॉट इज टू बी डन. तो कसा होतो, कसा ट्रान्समिट होतो, त्याला मेथॉडॉलॉजी काय, डॉक्टर्स पेशंटला टॅकल करायला तयार नाहीत, आयडेंटिफाय कशा करायच्या, ICUमध्ये डॉक्टर जायला तयार नाही आहेत, वे फॉरवर्ड काय, किती दिवस चालणार माहीत नाही आहे, कारण हे दिस इज समथिंग. मग कन्सेप्ट केतरला अँटिसिपेटरी गव्हर्नमेंट पाहिजे. तुम्ही त्याला अजाईल गव्हर्नन्स म्हणा, अँटिसिपेटरी म्हणा, गुड गव्हर्नन्स म्हणा, सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत ज्या व्हिजनवरती, फोरसाईटवरती, इन द पब्लिक इंटरेस्ट केल्या जातील, वेळोवेळी केल्या जातील, सेन्सिटिव्हली संवेदनशीलपणे केल्या जातील, हे सगळं करणं म्हणजे गुड गव्हर्नन्स आहे. आणि त्याची सुरुवात ही आपल्याला स्वतःपासून करावी लागणार आहे. आता प्रश्न असा आहे की हे सुशासन अस्तित्वात आहे का, किंवा अस्तित्वात आणलं जाऊ शकतं का? शासन तर अस्तित्वात आहे, नागरिक पण आहेत, संस्था पण आहेत, मग प्रॉब्लेम कुठे? म्हणजे सिस्टममधले सर्व पार्ट आहेत. संस्था आहे ज्याच्या माध्यमातून हे शासन होणार आहे, संस्था चालक आहेत, म्हणजे टिळक स्मारक मंदिर आहे तर इथं ट्रस्टीज आहेत, त्यांना कसं चालवायचं आहे, कुणाला भाड्याने द्यायचं आहे, कितीने भाड्याने द्यायचं आहे, त्याचा वेळ काय असणार आहे, रूल्स रेग्युलेशन्स आहेत.
तसं आपल्या शासनाच्या बाबतीत आहे, कॉलेज असेल तर कॉलेजच्या बाबतीत आहे. त्याच्यामध्ये काम करणारे किंवा रोल परफॉर्म करणारे नागरिक आहेत, एम्प्लॉईज आहेत. मग शासनाच्या बाबतीत हे असताना, संस्था असताना, शासन असताना, नागरिक असताना गुड गव्हर्नन्स का होऊ शकत नाही? ट्रान्सपरन्सली का होऊ शकत नाही? अकाउंटेबल गव्हर्नन्स का राहू शकत नाही? संवेदनशील का राहू शकत नाही? ऑल दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड गव्हर्नन्स. कारण आपण याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात बोलू शकतो, एका एका फीचरवरती आपण खूप डिस्कशन करू शकतो. माझी अपेक्षा असते की याच्यावरती विचार करण्याची गरज आहे आणि त्याची विचार स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज आहे. उदाहरण मी अनेक देऊ शकतो, अनेक चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट होतात, फक्त ते आयसोलेशनमध्ये होतात. सो लेट्स टेक एक्झाम्पल. आता किती वेळ आहे माझ्याकडे? कारण सर्वसाधारणपणे 1 तास बोलावं असं नाही. माझ्यासाठी भरपूर बंधन आहेत. तर फॉर एक्झाम्पल कोणताही, तर फॉर एक्झाम्पल मी गुड गव्हर्नन्स सांगितलं की जे फीचर्स सांगितले आणि त्याच्यामध्ये आपला इम्पॉर्टन्स काय आहे तर मी सांगितले 3 प्रश्नाचे उत्तर आपण ज्यावेळेस द्यायला प्रयत्न करतो त्यावेळेस शासन आणि आपण याचा खूप क्लोज रिलेशन आहे आपण इस्टॅब्लिश केलं. त्याच्यामध्ये आपला निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला चॉईस आहे का आहे, हे चॉईस करायचं का, म्हणजे डाव्या बाजूचं भित्तीपत्रक चॉईस करायचं का उजव्या बाजूचं करायचं हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून त्या भित्तीपत्रकामध्ये जसं की मनगटाला दोरी बांधली आहे, म्हणजेच देर इज अ डिरेक्ट रिलेशन बिटवीन पब्लिक अँड गव्हर्नमेंट. आणि ते हातात नाही दिलेलं, बांधलेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट हे पब्लिकला बांधलेलं आहे, रिस्पॉन्सिबल, अकाउंटेबल, हा त्याचा अर्थ आहे. विचार करा, 1337, 14वे शतक, आज आपण 21व्या शतकात आहोत. कन्सेप्ट तोच आहे. त्यावेळी डेमोक्रेसी सुद्धा नव्हती, थोड्याफार मात्र रिनेसा मुवमेंट त्यानंतर चालू होत होत्या. त्याच्या परिणामात म्हणजे अगदी एथेन्समध्ये जिथं डेमोक्रेसी सुरू झाली त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी सुद्धा हा कन्सेप्ट आला नाही. हा सिएना या प्रॉव्हिन्समध्ये एका पेंटरने प्रोजेक्ट केला आणि त्याचे परिणाम 20व्या शतकात बघितलं. 1900 वर्ल्ड वॉर फर्स्ट नंतर नाझी जर्मनी आली, कित्येक लोकांना प्रॉसिक्यूट केलं गेलं बॅड गव्हर्नन्स. उदाहरण, ग्रेट लीप फॉरवर्ड चायनामध्ये 60-70च्या दशकात झालं. भुकेमुळे लोक किती, कुणी सांगतं 20 लाख मेले, कुणी सांगतं 50 लाख मेले. नंबर इमेटेरियल खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या शतकामध्ये वर्ल्ड वॉर फर्स्टच्या अगोदर अमेरिकेचा सारखा देश युनायटेड स्टेट्स अमेरिका हे माहीत नव्हतं, परंतु त्यानंतर वर्ल्ड वॉर सेकंड नंतर आणि पर्टिक्युलर कोल्ड वॉर नंतर ओनली सुपर पॉवर इन द वर्ल्ड आहे. त्याचा जन्मसुद्धा त्याच शतकामध्ये झालेला आहे. हे द्योतक आहे की गुड गव्हर्नन्स म्हणजे काय होऊ शकते. याचा अर्थ अमेरिकेमध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत का असा अर्थ होत नाही, किंवा जर्मनी आणि चायनामध्ये सगळ्याच वाईट आहे का असा त्याचा अर्थ नाही. पण एक सिंबलिक जर म्हणून बघितलं तर गुड गव्हर्नन्स इम्पॅक्ट काय होऊ शकतो, बॅड गव्हर्नन्सचा काय होऊ शकतो आणि हे का होतं हे समजून घेण्याची गरज आहे. आणि आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस समजून घेण्याची गरज आहे. एक उदाहरण म्हणून, कारण मी दुसऱ्याचं उदाहरण देऊ शकत नाही, मी स्वतःचं देतो. मला आठवते मी 2016 नवी मुंबईला म्युनिसिपल कमिशनर म्हणून जॉईन झालो. डेट वॉज आय थिंक 2 मे 2016. जॉईन झाल्यानंतर मी मीटिंग घेतल्या, माहिती घेतली. दुसऱ्या दिवशी जे कमिशनरचं रेसिडेन्स आहे त्याच्या बाजूला गार्डन आहे, ते गार्डनमध्ये वॉकला गेलो. सकाळी गार्डनमध्ये वॉकला गेल्यानंतर एक व्यक्ती माझ्याकडे आला. त्याने म्हटलं, सर मला आपल्याशी बोलायचं आहे. मला आश्चर्य वाटलं, कारण पहिला किंवा दुसरा किंवा 2-4 दिवस झालेले असतील, एक्झॅक्टली आय डोंट रिमेंबर, पण एक पहिल्या 8 दिवसातली गोष्ट आहे. म्हटलं बोला काय इश्यू आहे. त्यांनी सांगितलं की इथं पर्टिक्युलर इश्यू आहे या गार्डनमध्ये, इथं काहीतरी हे कचरा पडतो, त्याच्यातून साप निघतात आणि त्याच्यामुळं आजूबाजूच्या रहिवाशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असतं. मुलांना चावलं तर त्याची विषबाधा होऊ शकते, मृत्यू होऊ शकतात, तशी भीती आहे. म्हटलं आपण कंप्लेंट केली नाही का. म्हणजे मी अनेक कंप्लेंट केलेल्या आहेत, पण मला रिस्पॉन्स काय भेटला नाही. म्हटलं कुणाला केलं. मी सर्व स्तरांना म्हणजे मेलवरती केलेले आहेत, लेटर लिहून केलेले आहेत, इथले जे वॉर्ड ऑफिसर वगैरे आहेत त्यांना भेटून सांगितलेलं आहे, पण प्रश्न परमनंटली काही सुटत नाही. म्हटलं ठीक आहे, मी बघतो काय करता येईल ते. जस्ट इमॅजिन केलं मी, एक व्यक्ती, सर्वसाधारण नागरिक तुमच्यासारखा माझ्यासारखा, अनेक वर्षापासून सार्वजनिक ठिकाणी कचरा पडला जातो. टाकणारे कोण असतात, नागरिकच असतात, बाहेरून कुठून येत नाही. म्हणजे नवी मुंबईने कचरा पुण्याचा जात नाही, नवी मुंबईतल्याच नागरिकांचा असतो. परंतु त्याच्यामुळे तिथल्या सार्वजनिक आरोग्याला किंवा सिक्युरिटीला किंवा मुलांना जर धोका होत असेल आणि ते ॲड्रेस करण्यासाठी ते गव्हर्नमेंटकडे, म्हणजे तिथलं गव्हर्नमेंट म्हणजे महानगरपालिका यांच्याकडे जात असेल आणि तो अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून तो ॲड्रेस होत नसेल, असं का, हा प्रश्न कोणत्याही संवेदनशील मला ज्याला
ज्याला म्हणता येईल कॉन्शियस पर्सनला, ज्याची सद्सद विवेक बुद्धी जागी आहे, त्याला पडेल. कुणी नॉर्मल माणूस असू द्या, अधिकारी असू द्या, पदाधिकारी असू, कुणी असू पडेल. त्यानंतर मी ऑफिसला गेलो. मी अधिकाऱ्यांना विचारलं की अशी अशी कंप्लेन आहे, काय झालं त्याच्यामध्ये. नाही ते करून घेतो. करून घ्या तुम्ही, दॅट इज नॉट अन इश्यू. ते काय ॲड्रेस का नाही झालं याचं मला ॲनालिसिस पाहिजे. मग त्याच्यातून म्हटलं आपल्याकडे अशा ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणजे तक्रारी ज्या आहेत हे खूप छोटं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये विकास होणार आहे का नाही आहे, पण विकासाला सपोर्टिव्ह डेफिनेटली होऊ शकतं. म्हणजे गव्हर्नमेंटचा फेस नागरिकावर जो असतो, तर फर्स्ट थिंग इज माझ्या तक्रारीचं काय याच्यावरती खूप महत्त्वाचं असतं. की माझी तक्रार जर ऐकली जाणार असेल आणि सोडवू जाणार असेल तर मी त्याला गुड गव्हर्नन्सचं स्वरूप देतो. दॅट इज नॉट द ओनली इंडिकेटर, दॅट इज वन ऑफ द मेनी इंडिकेटर्स. पण तो जर एवढं इंडिकेटर जर असेल तर ते का म्हणजे आपल्याकडे कंप्लेन येतात. म्हणजे हो आपल्याकडे ॲप पण आहे. म्हणलं ॲप पण आहे. म्हणलं व्हेरी गुड. मग ॲप आहे ती ॲड्रेस का होत नाही. मी काय प्रॉब्लेम बघू शकतो. म्हणलं ठीक आहे, ॲपमध्ये आहे ती काय प्रणाली, कशा पद्धतीने आपण काम करतो, मला एखादं दाखवा. त्यांना ओपन करायला लावलं ॲप. जे ॲप होतं म्हणजे महानगरपालिकेचं आणि 2016 खूप जुनी गोष्ट नाही. कंप्लेन आली. कंप्लेन आल्यानंतर आमची सिस्टम करते ती समजा एक्स वॉर्डची आहे, ते एक्स वॉर्ड ऑफिसर किंवा जे कोणी अधिकारी कन्सर्न आहे त्याच्याकडे पाठवून देते आणि जो कंप्लेंट आहे त्याला मेसेज पाठवते, आपली कंप्लेंट भेटली, आपली कंप्लेंट ह्या अधिकाऱ्याकडे पाठवली आहे, कृपया पुढील कारवाईसाठी त्यांच्याकडे संपर्क करा. म्हणलं ओके. मग अशा किती कंप्लेंट सॉल्व झाल्या. सगळ्या करतो, आल्या की फॉरवर्ड करतो. व्हेरी गुड. बरं म्हटलं. मग मला हे नागरिक 1-1.5 वर्षापासून ते म्हणतात की त्यांनी कंप्लेंट केलेली आहे, त्याच्यावरती का ॲड्रेस झाला नाही. मी त्या वॉर्ड ऑफिसरला विचारून सांगतो. मला फाईन नंबर सांगा. मला हा एक मेथड. दुसरी काय मेथड आहे. मी रायटिंगमध्ये ज्या कंप्लेंट येतात त्याचं आपल्याकडे रजिस्टर आहे. म्हटलं व्हेरी गुड. मग रजिस्टर आल्यानंतर त्याच्या कंप्लेंटचा फॉलोअप कसा घेतो, ते आपण वॉर्ड ऑफिसरला पाठवतो आणि वॉर्ड ऑफिसर त्याची कारवाई करायला सांगतो. मला त्याचा अहवाल माहीत नाही. व्हेरी गुड. बरं, नागरिकांना जर कमिशनरला किंवा आपल्याला भेटायचं असेल त्याचं काही मेकॅनिझम आहे का. नाही, ते कधी येऊन भेटू शकता. उत्तम. दिवसातून किती भेटता सांगता येणार नाही. डिपेंड मीटिंग किती आहेत, मी ऑफिसमध्ये आहे का, दौऱ्यावर आहे, याच्यावरती अवलंबून असतं. अग्रीड. कारण तो सुद्धा गव्हर्नन्सचा पार्ट आहे. मी थोडा विचार केला. विचार काय केला की पहिल्या दिवशी मी गार्डनमध्ये वॉकला जातो आणि एक नागरिक येतो आणि माझ्याकडे गाराणं मांडतो की हे पर्टिक्युलर इश्यू सॉल्व्ह झालेला नाही. असे कित्येक असतील. प्रत्येकाला नोकरी आहे, फॅमिली सांभाळायची आहे, नोकरीला जायचं आहे, जॉब आहे, वगैरे वगैरे वगैरे.